नंबरचा हा एक नंबरचा तसा दुसरा 50 केसरीतला एक नंबर केलाय कसा म्हणजे सोन्याच्या मैदानात तुम्ही हे केलंय असा आनंद गगनात मावत जगन्नाथ मावळ. मित्रांनो आपण सध्या आहोत सोन्या 50-50 केसरी मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये माऊली आणि रायफलनं प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. आपल्या समोर दादा काय सांगाल माऊली आणि रायफलचा कसं काय पैरा करण्यात आला होता? ही पैरा झाला होता 8 दिवसापूर्वी झाला होता. बर ती खोंड बी आमच्या भागातलाच आहे गोरडवाडीचा बर. पाहुण्याचाच खोंड आहे. ती खोंड एक नंबर पळतो तो खोंड बर माऊलीने मध्यंतरी ह्याच्यात पण नंबर केला होता हिंद केसरी मैदानामध्ये. हो हिंद केसरीला माळशिरसला पण राहिला होता. बर काय माऊली आणि ह्याचं कसं काय म्हणजे अचानक स्पीड वाढले आणि गुलाबात राहायला लागल्यात काय रहस्य त्यांच्या पळामागचे? नाही माऊली पळतोच पहिल्यापासून पण जरा थोडंसं पैऱ्यात कुठं कमी जास्त थोडंफार होत राहतं त्याच्यामुळं हा एका दिवशी असला पैरा चांगला राहते या कुठं काहीतरी पण कायम गुलालात आहे बैल. कायम गुलाबात आहे. मालकांचा आनंद कसं काय? आज बक्षीस ढाले त्याचबरोबर पैठणी सुद्धा आहे आणि टीव्ही पण आहे त्याचबरोबर ड्रायव्हरला टीव्ही त्याचबरोबर ढाली त्याचबरोबर खाद्य पण दिले. तर काय सांगाल काय बाकी आनंद कसा आहे? चांगला. बरं माऊलीचे मालक कोण आहेत गाव कुठलं आहे त्यांचं? गिरवी फलटण. दादा काय सांग- बामनाची गिरवी. बरं तिकडची गिरवी का? हा हे माळशिराचे. माळशिरस गिरवी का? हा हा. बरं दादा काय सांगाल दुसऱ्यांदा मोठ्या मैदानात दुसऱ्यांदा माऊली राहिला काय सांगाल? काय नाही चांगलं पळालाय. काय नाही. आता मित्रांनो खूप उशीर झालेला आहे. आताच बक्षीस वाटप झालेलं आहे. आता जवळपास तुम्हाला सांगतो 8:30 वाजलेले आहेत हा, आणि हा. आता सगळ्यांनाच लांब जायचंय. सकाळी सगळीच लवकर आलेली आहेत. तुम्ही गट क्रमांक किती मध्ये पळाला? गट क्रमांक 59. आणि पहिल्या सीमित. आणि पहिल्या शेमीत पहिल्या सीमित. तास कुठलं होतं पहिल्या शेमीला? पहिल्या सीमित तास होत 7 होत. 7 नंबर. आणि फायनलला फायनल 6. आणि जॉकी कोण कोण होतं? जॅकी काय जॅकी. राहुल ड्रायव्हर बरं राहुल ड्रायव्हर या की इकडे कसं काय समोर काय सांगाल विशेष म्हणजे आज एवढं मैदान होतं एवढ्या गाड्या होत्या काय कसं सांगाल का कशा गाडी गटापासून चांगली पळत होती बरं त्यामुळे काय तिन्ही फेऱ्या गाडी चांगलीच पळाली बरं आणि माऊलीला कुठल्या खांदी झोपला होता? डावीला डावीला. आणि दुसऱ्या नंदीला उजव्या? नाही तिन्ही फेऱ्या डावीला डावीनच. बरं डावीनच रुपयाचा निर्णय काय घेतला? एकच खांदा बायला चांगला एकच खांदी. वासराचा एक खांदा आहे. बरं आणि दोन्ही खांदे. दोन्ही खांदी. वासराला आणि एकच खांदा ज्यावेळेस तुम्ही हिंद केसरी माळशिरसचं मैदान होतं जुना बैलपोळ्यात त्यावेळेस कुठल्या खांदी झोपला? माऊली काय? हा माऊली माऊली डावीनं. डावीनच तिन्ही पण फेर नाही, एक फेरा सेमी उजवीनं काढला. शिमी उजवीने काढला हा. नंतर आणि फायनलला पण गटाला डावीनं हा. आणि फायनलला बी डावीनं. बरं आजचा आनंद कसा आहे हा विजय कुणाला समर्पित कराल? हा आजचा आनंद कसा हा विजय कुणाला समर्पित कराल? सगळ्यांनाच करू की. सगळ्यांना ना? दादा एक आनंद वेगळाच असतो पहिला क्रमांक मिळाल्यानंतर तर अजून काय सांगाल? काय नाही सगळं आनंद आहे. काय सांगा. आता पैरे येणार कारण की काय हिंद नाही, केसरी पहिला हिंद केसरीचा गुलाल घेतला त्या लागोपाठ लगेच हा गुलाल घेतलाय हो. म्हणजे किती दिवस गुलालाची प्रतीक्षा होती? नाही गोलालाच रोज आहे. आणि फायनलचा आतापर्यंत प्रथम क्रमांक कुठल्या मैदानात झाला होता? ह्याला झाला होता आपल्या कातर खटावर. कातर खटावला एक नंबर हा. केला होता परत एकदा 2 वेळा पाकऱ्यावर एक नंबर आणि आनंद आप्पाच्या राजा संघ 9 नंबर तासानं सत्यवाडीला 1 नंबर केलता. बरं सकाळ जर तास ती बंद होतं. बरं. फायनलला 9 नंबर तास आम्हाला लागलं. बर. कडानी पळून 1 नंबर केला. एक आज सर्वसामान्य बैलगाडी मालकाच्या घरी गुलाल जातोय कसा आनंद म्हणजे काय चांगला आहे की. फोन वगैरे किती येत आहे सकाळ? रोज फोन येते. हा फोनचं काय नाही. हा आणि पायऱ्याला बी आता अडचण येत काय नाही. हे आमचं जोडीदार आहे तर बर पहिलवान प्रवीण रुपनवर. रुपनोर शेट चिक्याचं ज्या पद्धतीनं किंवा आबांच्या पाखऱ्याच्या ज्या पद्धतीने नियोजन असतं दोन्हीच करतात नाही. दोन्ही करतात दोन्ही नंदीन पण असतात. आता हे तुमचा तिसरा नंदी त्यांच्या नियंत्रणात ते हो. सगळं बऱ्यापैकी तर काय सांगाल रुपनोर साहेब का अजून त्याच्या पळाविषयी काय सांगाल? भविष्य काय वाटतंय? ह्या बैलाचं भविष्य आहे की कायमच पळणार शेवटपर्यंतच पळणार बैल आणि याला असा विषय नाही की याला खांदा नाही याला घालेल त्या खांदी कुठल्या बी म्हणजे असं नाही की बाबा आपला एकच खांदी म्हणून याला डावी आला डावीचा आहे उजवा आला उजवीनं कुठल्या बी खांदी पळेल घालेल एवढं ते खांदाचा ह्याचा विषयच नाही काय. बरं आणि पैरेकरी कोण होते माऊलीला त्यांचं संपूर्ण नाव वगैरे सांगायचं? पैरकरी गोरड पाहुणेच आहेत आमचं नाव सांगा, नाव सांगा. नाव सांगा तुमचं. आबासाहेब साहेबराव गोरड. बरं आणि तुमचा नंदी होता दुसरा? हा. बरं आणि नाव काय नंदीचं आपल्या? रायफल 55 रायफल 55. रायफलचा कितवा गुलाल? 1 नंबरचा हा. एक नंबरचा तसा दुसरा पहिला कुठे झाला होता? पहिला बोरकवडीत हे केलता हे ड्रायव्हर होता. बरं आणि काय सांगाल सोन्या 50-50 केसरीतला 1 नंबर केलाय कसा म्हणजे सोन्याच्या मैदानात तुम्ही हे केलंय? असा आनंद गगनात मावत जगन्नाथ मावळ.
बरं चालतंय. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. खूप उशीर होते आता, जवळपास 8:45च्या आसपास झालेले आहेत. तुमची मुलाखत घेतलेली आहे, तुम्ही पण त्यातल्या त्यात वेळ काढून मुलाखत दिली, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं आभार दादा. धन्यवाद. धन्यवाद.